प्रेक्षक म्हणून ह्या नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून माझा ऑन झाला नाही आहे तसं बघायला गेलं तर. इवन ऑन पेपर संहिता वाचताना सुद्धा माझा पहिला थॉट हा होता की यार कलाकार म्हणून मला काहीतरी वेगळं मिळतंच आहे. कॅरेक्टर मला आवडलं होतं, स्क्रिप्ट मला आवडली होती. एकत्र येऊन अख्ख्या टीम बरोबर एकत्र येऊन एक कलाकृती आम्ही तयार करू बघतोय. बरोबर. मराठी रंगभूमी खरंच खूप सुंदर जसे दिवस बघत आहेत, कारण का मराठी चित्रपटांवर ज्या पद्धतीने प्रेक्षकांचं प्रेम आहे तसंच प्रेम काहीसं त्यापेक्षा जास्त प्रेम हे मराठी रंगभूमीला आज मिळत आहे. मराठी रंगभूमीवर सादर होणारे प्रत्येक नाटक हे खरंच खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करत आहे. आणि याच सगळ्या वर्दळीमध्ये एक नवकोरं नाटक आपल्या भेटीला येत आहे. नाटकाचं नाव आहे लागली पैज. आणि त्या नाटकातील दोन गोड कलाकार मित्र म्हणजे एक फ्रेश जोडे आपल्यासोबत यशोमान आणि रुमाणी. या सगळ्यात आधी खूप वेळ लागतो शूट वगैरे संपून सेटवरचे सगळे कामं वगैरे करून रुमानीला तो अनुभव आहे आधीपासून काय किती गोंधळ असते ती. नाटक येत आहे आज आपली ग्रँड रिहर्सल आहे आणि 21 तारखेला 2 दिवसानंतर आपला पहिला प्रयोग होणार आहे. आणि एक्साइटमेंट धगधग वगैरे असेलच. मी त्याबद्दल नाही विचार मित्र बोलून की प्रेक्षक म्हणून लागली पाहिजे का कशा पद्धतीने बघता, कारण का एक जेव्हा कलाकार म्हणून आपण स्टेजवर जातो किंवा कलाकार म्हणून आपण त्या नाटकाची त्या स्क्रिप्टची आपण वाचन करतो ना, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये कलाकार म्हणूनच विचार असतो. पण प्रेक्षक म्हणून तुम्ही दोघं या नाटकाकडे कसं बघता यशोमन? प्रेक्षक म्हणून ॲक्च्युली आता रिहर्सल काही दिवस चालू आहे, बरेच दिवस आमची. त्याच्यामुळे कलाकार म्हणून पहिली गोष्ट एक नाटक माझ्यात बसणं याच्यासाठी मी पहिला वेळ घेतो आहे. प्रेक्षक म्हणून ह्या नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून माझा ऑन झाला नाही आहे तसं बघायला गेलं तर. पण मी प्रेक्षकांना नक्कीच हे सांगेन की म्हणायला गेलं तर विषय जरा वेगळा आहे, पण म्हणायला गेलं तर खूप जवळचा आहे आपल्या. आणि प्रत्येक मुद्दा किंवा प्रत्येक सीन बघायला गेलं तर हा रिलेट होणार आहे. आणि खूप चांगला विषय आहे आणि चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. आणि मला असं वाटतं की ह्या विषयावर किंवा ह्या मुद्द्यावर कदाचित नाटक आलं असेल हार्डली कुठलं, पण तो जो एक छोटा मुद्दा आहे जो आपल्या आयुष्यात असतो, कंटिन्युअस घडत असतो, तो हायलाईट करणारं हे नाटक आहे असं म्हणेन मी. आणि डेफिनेटली मी ते म्हणालोच की प्रत्येकाला रिलेट होईल प्रत्येक ह्याच्यातली सिच्युएशन. आणि ते थोडं हलकं फुलकं थोडंसं सिरियस एक टच देऊन किंवा त्या सिच्युएशन्स घडवून तो थॉट तो विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. बरोबर. रुमानी तू काय सांगशील प्रेक्षक म्हणून नाटकाच्या संहितेकडे किंवा मित्र बोलून की नाटकाचा जो मूळ गाभा आहे, जसं ह्याच्या आधी आम्ही अंकुरदादासोबत सुद्धा गप्पा मारल्या, त्यांनी सुद्धा खरंच खूप सुंदर पद्धतीने आम्हाला एक वन लायनर सांगितली ती म्हणजे प्रत्येक पिढीला बघावं असं नाटक आहे. आत्ताची पिढी असेल किंवा आपले आई वडील असतील त्यांना नॉस्टॅल्जिया कुठे ना कुठेतरी घडेल या गोष्टीतून. काय सांगशील एक प्रेक्षक म्हणून तो कसं बघतेस? मी एक ऑनेस्टली सांगू का, मला असं वाटतं की प्रत्येक कलाकार हा कुठे ना कुठेतरी एक रसिक असतोच. म्हणजे तुम्ही चांगले रसिक जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत तुम्हाला चांगला कलाकार बनणं खूप अवघड आहे. त्यामुळे इवन ऑन पेपर संहिता वाचताना सुद्धा माझा पहिला थॉट हा होता की यार कलाकार म्हणून मला काहीतरी वेगळं मिळतंच आहे. कॅरेक्टर मला आवडलं होतं, स्क्रिप्ट मला आवडली होती. पण त्याहून जास्त मला असं आलं की प्रेक्षक म्हणून सुद्धा बघायला, एक थर्ड पर्सन म्हणून सुद्धा हे नाटक जर मी बघायला आले तर मला खूप मजा येणार आहे बरं का, कारण हे फन आहे काहीतरी. ॲट द सेम टाइम उथळपणा आहे का तर नाही, याच्यामध्ये डेफिनेटली आम्हाला काहीतरी सांगायचं आहे, आम्हाला काहीतरी पोचवायचं आहे. तर या दोन्ही गोष्टींचा खूप छान संगम असा या नाटकातनं आलाय. त्यामुळे आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग आहे. बरं थोडंसं विनोदी धाटणीचं नाटक आहे असं मी म्हणू शकेन. आणि अशा प्रकारचं नाटक मी कधीच केलं नव्हतं. सो एक कॉमेडी म्हटल्यावरती ते टायमिंग पकडणं, ते जोक्स लँड करणं, हे सगळेच चॅलेंजेस मी सध्या एक्सप्लोर करते, विच इज व्हेरी फन. मला या जोडीबद्दल विचारायला आवडेल, कारण का जेव्हा मराठी रंगभूमी दिन जेव्हा पहिला आपलं टीजर पोस्टर आउट झालं आणि कधीच कोणाच्याच डोक्यामध्ये नव्हतं की ही अशी जोडेल, कारण काय एक असतं ना की नवीन नाटकला तर काही चेहरे आपल्या मनामध्ये घर केलेले असतात, पण ही जेव्हा जोडी आमच्या समोर आली तेव्हा आमच्यासाठी तेवढंच सरप्रायझिंग होतं. आमच्यासाठी तेवढंच सरप्रायझिंग होतं. मला त्याबद्दल विचारायला आवडेल की किती जोडी, आता जोडी बोलण्यापेक्षा किती मैत्री चांगल्या पद्धतीने मुरंब्यासारखे मुरलेले आहे. आणि आता भाई चल रे 21 तारीख आहे ना, करू आपण. काय सांगशील त्याबद्दल? चल रे करू रे पेक्षा जास्त ना आम्ही खूप जास्त सपोर्टिव्ह आहोत. म्हणजे कुठेतरी वेवलेंथ खूप
छान जुळल्या आहेत आणि ह्याचं कॉन्स्टंटली शूट पण चालू असतं, त्यात तो येऊन प्रयोग करतो. पण एक चांगली गोष्ट म्हणजे कुठेही ॲज अ को ॲक्टर म्हणून तो कमी पडत नाही. डेफिनेटली तो इथे असतो तेव्हा 100% प्रेझेंट असतो. आणि आमच्यामध्ये आता तेवढा कम्फर्ट झोन फॉर्म नक्की झालाय की कुठे काही चुकत असेल किंवा इथे हे करून बघ ना, तिथे ते कर, किंवा इव्हन एखाद्याचं काम आवडत जरी असेल किंवा हे छान घेतलं होतंस बरं का, हे असंच घे, हेही आम्ही तितक्याच सांगतो प्रकर्षाने एकमेकांना. त्यामुळे एकत्र येऊन अख्ख्या टीम बरोबर एकत्र येऊन एक कलाकृती आम्ही तयार करू बघतोय. बरोबर. सो एक कलेक्टिव्ह टीम एफर्ट खरंच मजा येते त्यामुळे करताना. क्या बात आहे. यशवंत, तू काय सांगशील? मी असं सांगेन की ॲक्च्युली मला जेव्हा कळलं की रुमानी करणार आहे या नाटकात काम, तेव्हा मला म्हणजे ही माहिती होती पण हिचं काम मी काहीच बघितलं नव्हतं. आणि ॲक्च्युली हिचं जे प्रायोगिक नाटक आहे ते मला बघायची इच्छा होती, पण ते बघता नाही आलं. पण एक साधारण एक अंदाज होता की ही चांगलीच असणार, चांगलंच काम करणार. आणि इवन माझ्या जवळच्या सर्कलमध्ये जेव्हा मी सांगितलं की मी नाटक करतोय आणि माझ्याबरोबर रुमानी आहे, तर त्यांच्याकडनं खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला. ॲक्च्युली हे मी तुला कधी सांगितलं नाही. घरचे नातेवाईक वगैरे की हां अच्छा ती चांगली आहे, ती म्हटलं अच्छा वा चांगली गोष्ट आहे. आणि नंतर म्हणजे ते बघण्याची म्हणजे हिचं नाटक जाऊन बघण्याची गरजच नाही पडली, कारण जसं आम्ही रिहर्सल्स केली तेव्हा जाणवायलाच लागलं की ते जे गिव्ह अँड टेक महत्त्वाचं असतं किंवा ती एक समज गरजेची असते की एका वाक्यात समोरच्याला कळतंय मी काय म्हणतोय, ती काय म्हणते ते मला कळतंय. त्याच्यामुळे जसं ही म्हणाली की ती वेवलेंथ मॅच झाली. सो ते थॉट्स पण पटापट शेअर होत होते आमचे की इकडे असं करून बघूया, तसं करून बघूया. त्याच्यामुळे ती जी कम्फर्ट लेवल लागते करायला ती खूप लवकर आली आणि छान होत आहेत म्हणजे आमचे सीन्स. त्याच्यामुळे बरं, आता नाही ग्रँड रिहर्सल आहे आज. ह्याच्या आधी खरंच खूप चांगल्या पद्धतीने मित्र बोलून की म्हणजे अंकुरदादा बोललं की 4 महिने त्यांनी लेखनावर काम केलं, त्याच्यानंतर कास्ट फायनल झाली आणि त्यानंतरचा प्रवास मित्र की आजच्या दिवसापासून खरा प्रवास तुमचा सुरू होणार आहे. 21 तारखेला जेव्हा प्रेक्षकांसमोर आपण येऊ तेव्हा कळणार आहे की किती आपली मेहनत रंगाला आली आहे. मागे वळून बघताना जेव्हापासून हा प्रवास सुरू होतो तेव्हाचा प्रवास आणि आजचा प्रवास कोणत्या गोष्टी असं जाणवतं की अरे आपण कुठून सुरुवात केली आणि आता भाई 21 तारखेला आपल्याला यायचंच आहे, आता आपल्याला मागे वळून बघण्याचा गत्यंतर नाही आहे. यशवंत, काय सांगशील? ॲक्च्युली पहिलं रीडिंग तू म्हणालास तसं खूप महिन्यांपूर्वी झालं होतं. त्याच्यानंतर मध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या, ऑन ऑफ गोष्टी घडल्या, काय होणार आहे काय नाही होणार आहे वगैरे वगैरे. आणि थोडी लांब आहे, त्यातून माझं शूट पण चालू होतं आणि मला काहीच आयडिया नव्हती. आणि मग एका पॉईंटला ह्या गोष्टी सगळ्या ऑन झाल्या, त्याच्यानंतर रिहर्सल चालू झाली आणि हळूहळू नाटक बसत गेलं. ती प्रोसेस खूपच कमाल होती आणि खूपच एन्जॉय केली मी. फक्त शूट मध्ये मध्ये चालू असल्यामुळे ऑब्विसली खूप हेक्टिक होत होतं. त्या गोष्टी होतात. दिवसाला 16-17 तास काम महिनाभर. सो ठीक आहे, पण म्हणजे ते बिझी असणं पण मी खूप एन्जॉय करतोय. आणि आता फायनली तू म्हणालास असं की तू जेव्हा जेव्हा बोलतोयस ना ॲक्च्युली 21 तारखेला प्रत्येक वाक्याला धडधड वाढते माझी. पण छान वाटते आज मला. ॲक्च्युली आम्ही ग्रँड रिहर्सल करतोय आणि आज सेट आल्या सेट बघून असं एक सेटवरनं एक वेगळी एनर्जी मिळाली. या सो एक कितीही टेन्शन आलेलं असलं तरी सुद्धा एक अशी नवीन एक्साइटमेंट घुसली असं माझ्यामध्ये आणि अशी जरा एनर्जी आलेली आहे. ती आलीच पाहिजे मित्र बोलून की ती एन्झायटी कमी करण्यासाठी. रुमानी, मला तुला विचारायला आवडेल की जेव्हा मला आमच्याकडे या नाटकाची प्रेस रिलीज झाली तेव्हा तुमच्या दोघांच्या कॅरेक्टरबद्दल थोड्या गोष्टी आम्हाला समजल्या की यशवंतचं कॅरेक्टर कसं आहे, रुमानी खरेचं कॅरेक्टर कसं आहे. तर मला ना तुझं कॅरेक्टर ना तुझ्यासारखं तू जशी आहे ना तसंच मला जाणवलं. ते म्हणजे ज्या पद्धतीने रुमानी आहे खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा चल रे, चंचल स्वभाव असेल, धाकड असे, ह्या भूमिका सुद्धा तुला साजेशी अशी आहे. सगळ्या गोष्टी एका साईडला, पण जेव्हा या गोष्टी घरी सांगतात, घरी कळतात आणि संदीप सरांचं तुझ्यावर असणारं प्रेम किंवा समस्त सगळ्याच कुटुंबाचं तुझ्यावर असणारं प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात ना तेव्हा एक ब्लेसिंग असते आपल्यासोबत. कुठेही संदीप सरांचं प्रेशर नाही किंवा असं नाही किंवा माझी मुलगी आहे म्हणून तिला हे करायचं असं बिलकुल नव्हतं किंवा नाहीच आहे. काय सांगशील ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या गोष्टीला पुढे घेऊन जाताना किती प्राऊड वाटतं आणि किती भारी वाटतं? अरे खूप भारी वाटतं. एकतर टेन्शन नाही म्हणता येणार, पण एक अवेअरनेस नक्की आहे की नाही म्हटलं तरी लेगेसी
आहे ती. बरोबर. आणि मी कुठेही काम करेन, एस्पेशली जर मी मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करत असेल तर माझ्या भाषेपासनं ते मी काय प्रकारचं काम करते इथपर्यंत सगळ्यावरती डायरेक्ट बाबावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. निंदकाचं घर असावे शेजारी, येस ते तर होतेच. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली पण तरी सुद्धा तो एक अवेअरनेस कॉन्स्टंट ठेवावा लागतो. पण सर्वात भारी गोष्ट म्हणजे माझा एक मेंटॉर घरी बसलेला असतो 24/7, पहिला प्रेक्षक आणि पहिला मेंटॉर. म्हणजे कुठलेही अजूनही माझ्याकडे ऑडिशन स्क्रिप्ट आलं की मी पहिले बाबाकडे जाऊन ऐक ना हे आलंय काय वाटतं ह्याच्यात काय करावं वगैरे. इव्हन ही स्क्रिप्ट जेव्हा आली तेव्हा मी पहिला बाबाला दाखवलं होतं की एकदा स्क्रिप्ट वाचून तू पण सांग ना काय. आणि त्याच्याकडनं तर असं आलं की हा इंटरेस्टिंग आहे, म्हटलं आहे ना, ओके ओके मग करायला हरकत नाही. सो आमचं कॉन्व्हर्सेशन्स खूप ओपन असतात आणि तो कायमच तेवढी मला स्पेस देतो की माझं एक्सप्लोर मला करता येईल असं. बट ॲट द सेम टाइम ही इज देअर की मला काही लागलं तरी तो असणार आहे. तो इंटरफिअर करत नाही पण खंबीरपणे सपोर्ट सिस्टम म्हणून तो कायम असतो. आणि आई पण अर्थातच. नक्कीच 21 तारीख येते जवळ. मी उगाचच बोलत नाही आहे की 21 तारीख येते पण आता येणार आहे. आता 21 तारीख येऊन वाटली आहे. 21 तारखेनंतर मला तुमच्यासोबत गप्पा मारायला मजा येणार आहे कारण का आता छोटा प्रयोग बघितला. 21 तारखेनंतर नाटक बघितल्यावर खूप सारे प्रश्न येतील. तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद. लेट्सअप सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या 4 जणांच्या नाही तर संपूर्ण कास्टला संपूर्ण क्रूला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.